नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो की काल आपण वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती. ही लेवल कोणती होती तर 47,430 ची होती. खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण कोणती दिलेली होती, ही लेवल दिलेली होती. ही लेवल कोणती आहे 47,245. आपण खालच्या बाजूला 47,250 ची लेवल आणि वरच्या बाजूला 47,425 ची लेवल अशा लेवल आपण घेतलेल्या होत्या. आणि मी कालच तुम्हाला सांगितलेलं होतं की ओपनिंग नंतर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन झालेली आहे आणि तुम्हाला इथे लक्षात येते की इथे एकदा हाय बनवल्यानंतर एक मोठं सेलिंग झालं, त्यानंतर साइडवेज झालं. आतापर्यंत काय होत होतं, जेव्हा जेव्हा सेलिंग येत होतं त्यानंतर एक बाउन्स येत होता. इथे आपण बघू शकतो की सेलिंग आलं, त्यानंतर साइडवेज झालं, आपल्याला बाउन्स आला नाही. आणि मी नेहमी सांगतो की एकदा मोठी मूवमेंट झाली आणि त्याच्यानंतर जर साइडवेज झालं तर त्यानंतर, आणि हे कालही मी दाखवलेलं होतं, त्यानंतर काय होऊ शकतं, त्याच दिशेनं पुढे मूवमेंट कंटिन्यू होऊ शकते. म्हणजे एकदा मोठी मूवमेंट झाली त्यानंतर साइडवेज झालं की त्याच दिशेनं मोठी मूवमेंट होऊ शकते. हे आपल्याला प्राइस ऍक्शन माहित पाहिजे. तर त्या पद्धतीने इथे झालं. आज मात्र थोडंसं आपल्याला सरप्राईज असं झालं की आज बँक निफ्टी आपल्याला जास्त गॅप अप ओपन बघायला मिळालं. जनरली काल मी सांगितलं होतं की निफ्टी आपल्याला जास्त पॉझिटिव्ह दिसतंय, बँक निफ्टी आपल्याला त्या तुलनेमध्ये निगेटिव्ह दिसतंय. त्यामुळे तेजी करायची असेल, तेजीचा ट्रेंड येत असेल किंवा तसं आपल्याला हे दिसत असेल सेटअप, तर आपण निफ्टीमध्ये ट्राय करू. आणि जर मंदीचा सेटअप दिसत असेल तर आपण बँक निफ्टीमध्ये ट्राय करू. पण आज झालं उलटं. आपण बघू शकतो की बँक निफ्टी आपल्याला जास्त पॉझिटिव्ह दिसत होतं आणि निफ्टी त्या मानानं आपल्याला फ्लॅट ओपनिंग झालं. आणि आपण बघू शकता त्याचे रिझल्ट काय झाले. आपल्याला वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती, ह्या लेवलच्या थोडंसं खाली आपल्याला ओपनिंग झालं, लेवल ब्रेक करायचा प्रयत्न झाला, फेल झाला. त्यानंतर आपण बघू शकता की एक सेलिंग बघायला मिळालं. एक तासाभरामध्ये आपल्याला हे सेलिंग झालं आणि ही जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती तिथे आपल्याला सपोर्ट घेतला गेला. पहिल्या फटक्यामध्ये आपण चेक करू शकतो की एका स्ट्रिकमध्ये आपल्याला अगदी जवळजवळ खालची लेवल ब्रेक करून पहिलं टार्गेट सुद्धा आपलं अचीव झालं असतं. पण त्यानंतर एक बाउन्स बघायला मिळाला आणि हा अपेक्षित होता, कारण मी तुम्हाला सांगितलंच होतं की ह्या एरियामध्ये आपल्याला काय केलं जाऊ शकतं. तुम्ही इथे बघू शकता, पूर्वी सुद्धा इथे आपल्याला सपोर्ट घेतलाय, इथे सपोर्ट घेतलाय, अगदी इथे सुद्धा सपोर्ट घेतला होता. तर त्यामुळे इथे एकदा सपोर्ट घेतला जाण्याची शक्यताच होती. आणि इथे आपल्याला चित्र क्लिअर झालं की इथून जो बाउन्स आला तो आपल्याला इथे बघा सेलिंग झालं, बाउन्स येताना काय झालं, आपल्याला पूर्वीचा हाय ब्रेक झाला. इथे काय झालं बघा, सेलिंग झालं, बाउन्स झाला, मात्र पूर्वीचा हाय ब्रेक झाला नाही. त्यानंतर एक मोठी रेड कॅन्डल बनली. इथेही आपल्याला समजा समजलं नसेल तर मी तुम्हाला त्याच्या पुढे सांगतो की काय झालं बघा, ही तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत सेलिंग झालं, एक छोटी तेजी झाली आणि इथे आपल्याला एम पॅटर्न तयार झाला. इथे तरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की मार्केटमध्ये आता सेलिंग आहे. आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता की आपल्याला पहिलं टार्गेट 100 पॉईंट, दुसरं टार्गेट 200 पॉईंट आपल्याला अगदी व्यवस्थित आणि प्रत्येक ठिकाणी प्राइस ऍक्शन करेक्ट झाली आहे बघा. इथून खाली आल्यानंतर एकदा लेवल टेस्ट करायला वर गेलं, परत खाली आलं, खाली आल्यावर परत लेवल टेस्ट करायला वर गेलं, परत खाली आलं. म्हणजे प्रॉपर प्राइस ऍक्शन होत होत आता आपण सेलिंग हे केलेलं आहे. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता साधारणपणे 47,600 च्या आसपास
आपल्याला हाय बनवल्यानंतर आपण आता 47,000 पर्यंत खाली आलेलो आहोत. आणि मी तुम्हाला सांगतानाच सांगितलेलं होतं, कालचा व्हिडिओ जर तुम्हाला आठवत असेल तर 47,050च्या आसपासच आपण टार्गेट ठेवू शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त टार्गेट ठेवू नका असं मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. 47,000 ही जी लेवल आहे ही खालच्या बाजूला सांगितलं होतं की ही सपोर्ट म्हणून काम करणार आहे. त्यामुळे 47,050 पर्यंतच आपण जास्तीत जास्त टार्गेट ठेवू शकतो. आज तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 47,050च्या लेवलला टच झाल्यानंतर थोडंसं खाली गेल्यावर आपण 47,050च्या वर जवळजवळ 47,100च्या आसपास आपल्याला क्लोजिंग दिलेलं आहे. तर अतिशय परफेक्ट काल ज्या पद्धतीनं आपण फक्त हे ओपनिंग जे झालं हे थोडंसं सरप्राइझिंग होतं आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अशा पद्धतीनं मार्केटमध्ये होऊ शकतं. त्यानंतर प्रीमियम ग्रुपवर मी दुसरी एक गोष्ट सांगितली होती की मार्केट आता व्होलाटाईल होते. ज्या वेळेला मार्केट अशी तेजी दाखवायला लागलं, व्होलाटाईल होतं, इथे सावध व्हायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण तेजी करून अडकायचं नाहीये. मार्केटला सेटल होऊ द्यायचं आणि आपल्याला लक्षात येतंय की आता हळूहळू मार्केटमध्ये सेलिंग येते. अर्थात हे नॉर्मल आहे, कारण ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये तेजी झाली होती त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आल्याशिवाय मार्केट फ्रेश नवीन त्याच्यामध्ये तेजी मार्केटमध्ये येणारच नाहीये. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं. आता बँक निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला हे चेक करायचंय की उद्या काय होऊ शकतं. तर मी थोडंसं तुम्हाला काय करतो, आपण थोडंसं बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण करूया. त्यासाठी मी तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊन जातो. बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मध्ये नेल्यानंतर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला खरं म्हणजे कालच इथे शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालेला होता आणि ह्या शूटिंग स्टार पॅटर्नचं लो ब्रेक झाल्यानंतर आज मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित होती. मात्र आज खूप गॅपअप ओपनिंग झाल्यामुळे आपल्याला थोडंसं कन्फ्युजन झालं की इतकं गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर जनरली काय होतं, इथे आल्यावर एक सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि मग आपल्याला थोडंसं साईडवेज होताना मार्केट बघायला मिळू शकतं. पण ज्या पद्धतीनं आज आपल्याला इथून पुन्हा सेलिंग आलंय हे बघता आपल्याला काय दिसतंय, आता जर उद्या हा जो लो बनलाय हा लो जर उद्या ब्रेक झाला तर मार्केटमध्ये पुन्हा एकदा थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. साधारण आपण ह्या लेवलपर्यंत 46,700 किंवा अगदी 46,500 ची लेवल आहे इथपर्यंत सुद्धा खाली येताना आपल्याला मार्केटमध्ये बघू शकतो. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या बुधवारी एक खूप मोठं सेलिंग ऑलरेडी झालेलं आहे. त्यानंतर गुरुवारी सुद्धा ओपनिंग नंतर थोडं फॉलोअप आलं होतं, मात्र लगेच आपण बाउन्स दिला. त्यामुळे त्यानंतर गुरुवारपासून तुम्ही बघू शकता की थोडीशी तेजी येत होती आणि आज पुन्हा आपल्याला मंगळवारी सेलिंग बघायला मिळाले. म्हणजे या आठवड्यामध्ये तसं बघायला गेलं तर ह्या लो पासून म्हणजे ह्या एक्सपायरी मध्ये असं म्हणूया, आठवड्यामध्ये म्हणण्यापेक्षा, तर ह्या एक्सपायरी मध्ये आपल्याला हा लो बनल्यानंतर आपण हा हाय सुद्धा बनवला आणि आपण आता तसं बघायला गेलो तर बरोबर मधोमध येऊन उभे आहोत. त्यामुळे आता काय होऊ शकतं, दोन्ही बाजूला आपल्याला मुवमेंट झालेले आहेत. तर थोडंसं साईडवेज सुद्धा होऊ शकतं. साईडवेज ते सेलिंग अशा पद्धतीनं आपल्याला आता बँक निफ्टी दिसतंय. तर त्या पद्धतीनं आता उद्यासाठीचं विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल ऑलरेडी काढलेले आहेत. त्यानुसार मी तुम्हाला त्याची माहिती सांगायला सुरुवात करतो, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. वरच्या बाजूला बँक निफ्टीसाठी आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. ही लेवल कोणती आहे, 47,243 ची लेवल आहे, म्हणजे 47,250 ची आहे. खालच्या बाजूला आपण कोणती लेवल घेतली आहे, 47,004 ची, म्हणजे 47,000 ची. तुमच्या लक्षात येईल खाली 47,000 ची लेवल आहे, वर 47,250 ची लेवल आहे आणि आपण एका फ्लो मध्ये प्राइस ऍक्शन दाखवत आपण मार्केटमध्ये सेलिंग करतोय आणि एक प्रॉपर ज्या स्टेपनं हे व्हायला पाहिजे, प्राइस ऍक्शन व्हायला पाहिजे त्या स्टेपनं आपल्याला होतीये. त्यामुळे मी काय केलंय, एक स्विंग हाय आपल्याला इथे घेऊन ठेवलाय आणि तो स्विंग हाय का घेतलाय, कारण पूर्वी तो स्विंग हाय आपल्याला सपोर्ट म्हणून काम करत होता, आता तोच आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. म्हणून आपण वरच्या बाजूला ही लेवल घेतली आहे आणि सुदैवानं आपल्याला इथे स्विंग हाय सुद्धा तो मिळालेला आहे, तर त्याच्यामुळे ती लेवल आपण घेतलेली आहे. आता काय होऊ शकतं, समजा
इथे कुठेही ओपन झालं म्हणजे आपण असं समजूया की फ्लॅट ओपन झालं, 47,100च्या आसपास ओपन झालं, 47,150च्या आसपास ओपन झालं, म्हणजे ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं तरी सुद्धा आपल्याला काय होऊ शकतं, ओपनिंग नंतर लगेच सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आणि ज्या वेळेला 47,000ची लेवल ब्रेक करेल त्यानंतर 46,900ची आपल्याला टार्गेट येऊ शकतं. इथे थोडंसं पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय होऊ शकतं, इथनं पुन्हा खाली जायला लागलं तर मग ह्या खालच्या जे दोन टार्गेट्स आहेत 46,800 आणि 46,700 आपल्याला बघायला मिळू शकतात. फार रेअर कंडिशनमध्ये काय होईल, आपल्याला थोडंसं गॅप अप ओपन होईल कारण सध्या मार्केटमध्ये मेजर ट्रेंड तेजीचा चालू आहे, त्यामुळे गॅप अप ओपनिंगची शक्यता आपण नाकारू शकत नाही. गॅप अप ओपन झालं आणि समजा वरच जायला लागलं तर काय होईल, वर जायला लागल्यानंतर आपल्याला इथून वर जात असताना जर 47,250ची लेवल ब्रेक केली तर आपल्याला हळूहळू वरची टार्गेट येऊ शकतील, खूप वेगानं येणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. 47,250 नंतर 47,350, 47,450 आणि 47,550 अशी वर 3 टार्गेट आपल्याला इथे दिसत आहेत. तर हे झालं मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरीच्या दिवशी कशा पद्धतीनं मुवमेंट येऊ शकतो. तुम्ही काय करू शकता, अशी एक ट्रेंड लाईन सुद्धा इथे ड्रॉ करू शकता आणि ह्या ट्रेंड लाईन मध्ये आपल्याला चेक करू शकतं की समजा जोपर्यंत ही ट्रेंड लाईन फॉलो होतीये ह्याच्या वर आपल्याला क्लोजिंग येत नाही, प्राइस ऍक्शन होत नाही. प्राइस ऍक्शन कशी, ब्रेकआउट आलं, लेवल टेस्ट करायला खाली आलं, पुन्हा वर जायला लागलं तरच आपल्याला ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट होईल आणि मग आपण छोटे छोटे तेजीचे ट्रेड करू शकतो. कारण एकदा मोठं सेलिंग झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा बाउन्स येणार आहे तो आपल्याला आता मार्केटमध्ये शॉर्ट टर्म वर काय झालंय, सेल ऑन राईज झालंय. आतापर्यंत बाय ऑन डिप्स होतं, आता सेल ऑन राईज झालंय. त्यामुळे आता एक छोटीशी तेजी जर आली तर त्याच्यामध्ये सेलच करायचा प्रयत्न करायचा आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय डिटेल असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टीनं आज आपल्याला खरोखरच सरप्राईज केलं. निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता दिसताना आपल्याला फ्लॅट दिसत होतं, गॅप अप ओपन झालं, ओपनिंग नंतर आपल्याला सुरुवातीला बराच वेळ हा जो हाय बनलेला होता इथे या हायच्या आसपास आपल्याला वर बराच वेळ टिकताना दिसलं. ज्या वेळेला आपल्याला इथे लक्षात येईल की ही सेलिंगची कॅन्डल झाली आणि आपण खाली आलो, इथे सुद्धा लक्षात ठेवा की आदल्या दिवशीचं क्लोजिंग जिथे झालेलं असतं त्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट मिळतो. तुम्ही बघू शकता गॅप अप ओपन झालं, इथे आलं, इथे सपोर्ट घेतला, वर जायचा प्रयत्न झाला, परत खाली आलं, इथे एम पॅटर्न बनला. एम पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर बँक निफ्टीपेक्षा निफ्टीनं जास्त आपल्याला सेलिंग मध्ये टार्गेट दिलं. थोडंसं आपल्याला कन्फ्यूज केलं म्हणून मी सकाळीच मेसेज प्रीमियम ग्रुपवर टाकलेला होता की मार्केट आपल्याला कन्फ्यूज करत आहे आणि ते का कन्फ्यूज करत होतं ते आता आपल्याला लक्षात आलं की बँक निफ्टीपेक्षा निफ्टीनं आपल्याला जास्त सेलिंग दिलं. कारण इथेच तुम्हाला लक्षात येईल की इथेच एम पॅटर्न तयार झाला, म्हणजे एकदा सेलिंग झालं, तेजी झाली, सेलिंग झालं, पुन्हा तेजी झाली आणि इथेच एम पॅटर्न तयार झाला. ह्या एम पॅटर्न नंतर आपण बघू शकतो तिथे आपल्याला हार्डली 200 पॉईंट आणि ते सुद्धा बँक निफ्टी मधले 200 पॉईंट आपल्याला बघायला मिळाले. इथे 21,000च्या खाली आल्यानंतर आपल्याला इथे बघू शकतो की जवळजवळ 150 पॉईंट बघायला मिळाले आणि हे निफ्टी मधले 150 पॉईंट आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे हे मोठं सेलिंग आहे आपल्याला, ही गोष्ट तुमच्या लक्षातच आली असेल. तर आता आपण हे झालं आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली. आता आपण बघणार आहोत की उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते. त्यासाठी मी थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून घेतोय म्हणजे तुम्हाला इथे दाखवता येईल. तर उद्या काय होऊ शकतं, तर उद्यासाठी मी काय केलंय, वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल घेतली आहे. ही लेवल आहे 20,973. खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल घेतली आहे, ही लेवल आहे 20,867. आपण खाली 20,875 ची लेवल आहे असं समजणार आहे, वर 20,975 ची, 875 975. सेंटर लाईन साधारण 20,920 च्या आसपास येते, ती आपण इथे काढलेली आहे. काय होईल जर या खालच्या एरियामध्ये कुठेही ओपनिंग झालं तर खाली जात असेल, खालचा लो म्हणजे 20,875 ब्रेक झाला तर आपण खाली जात असताना 20,825, 20,775 आणि 20,725 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं
बघायला मिळू शकतात. समजा इथे ओपन झालं आणि वर जात असेल तर काय होईल, खाली थोडासा सपोर्ट तयार होईल, वर रेझिस्टन्स तयार झालेलाच आहे. त्यामुळे मग मार्केट ह्या दोन रेंजमध्ये अडकताना म्हणजे 20,875 ते 20,975 इथे अडकताना आपल्याला बघायला मिळेल आणि दुपारच्या सत्रात मग वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतो. तर आता आपल्याला ही लेवल जी आहे 20,875 ची ही अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. उद्या जर गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झाल्यावर सुद्धा वर जात असेल तर आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे. कारण जर गॅप अप ओपन होऊन वर गेलं तर आज ज्यांनी ज्यांनी सेलिंग केलेलं आहे प्रॉपर या मेथडमध्ये किंवा प्रॉपर या प्राइस ॲक्शनमध्ये, त्यांना काय होऊ शकतं, त्यांना लॉसेस व्हायला लागू शकतात. ज्यांनी होल्ड केलंय त्यांना लॉसेस व्हायला लागतील आणि इथून जर वर जायला लागलं 20,975च्या वर टिकायला लागलं तर ह्याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि मग पुन्हा आपण 21,000च्या वर जाऊ शकतो. 21,025 हे पहिलं टार्गेट आहे, 21,075 हे दुसरं आणि 21,125 हे तिसरं टार्गेट असणार आहे. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्समध्ये आपण त्याचं स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी तुम्हाला चार्ट ॲडजस्ट करून दाखवतोय स्क्रीनवर. ओके, तर इथे तुम्हाला चार्ट दिसतोय. या चार्टचं हा फिन निफ्टीचा चार्ट आहे. फिन निफ्टीमध्ये तुम्ही चेक करू शकता हा चार्ट आणि ह्याच्यानुसार तुम्हाला उद्यासाठीचं विश्लेषण करायचं असेल तर इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दिसत आहेत. माझ्या मते तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. आता आपण पुढे जाऊया आणि मी तुम्हाला शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, त्याच्यासाठीच्या सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवतोय, ज्याचं तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर इथे मी काय केलंय, झूम लेवल ॲडजस्ट केल्यात. आता ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. इथे मी चारही इंडेक्समध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवलेले आहेत. हे झालं इंडेक्सचं विश्लेषण. आपण आपल्या व्हिडिओमध्ये आता थोडंसं पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आपण त्यासाठी पुन्हा एकदा चार्टवर जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही तुम्हाला डेली टाइम फ्रेम घ्यायची आहे. कालच तुम्हाला लक्षात आलं असेल की मी स्टॉकच्या विश्लेषणामध्ये एकच तेजीचा स्टॉक सांगितला होता आणि 3 मंदीचे स्टॉक सांगितले होते. जो तेजीचा सांगितला होता अतिशय चांगली तेजी केली. मंदीच्या 3 पैकी दोघांनी खूप चांगलं हे केलं. एकानं पण मंदी तिघांनी केली, म्हणजे जे 3 मंदीचे सांगितले होते तिघांनी मंदी केली, पण आपल्याला खूप मोठं टार्गेट नाही दिलं. तर तेजीवाल्यानं खूप चांगलं तेजी केली. मंदीमध्ये पण एक चांगला रिझल्ट मिळाला. तुम्ही मुद्दाम त्याच्यावर ट्रॅक करत राहा. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये लक्षात येत जाईल. आज मी काय केलं, आज चारीचे चारी मंदीचे स्टॉक मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याचं कारण मार्केटमध्ये आता थोडंसं प्रॉफिट बुकिंगची वेळ आलेली आहे. तर सगळ्यात पहिला आपण जो स्टॉक घेतोय तो आहे ग्लेनमार्क. ग्लेनमार्कमध्ये काय होतंय बघा, मी थोडंसं आज थोडे स्टॉक वेगळ्या पद्धतीनं सिलेक्ट केलेत. तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये लॉजिक समजून घ्यायचा प्रयत्न करा. मागचे अनेक दिवस आपण ॲनालिसिस करतोय, तर आज मी कुठल्या लॉजिकनं घेतले असतील हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. ग्लेनमार्कमध्ये काय झालंय, सध्या मार्केटमध्ये फार्मास्युटिकलमध्ये थोडंसं आपल्याला न्यूज जे आहेत ह्या चांगल्या येत नाही आहेत. फार्मास्युटिकलचे आकडे आपल्याला थोडेसे खराब दिसत आहेत आणि ह्याच्यामध्ये काय होतंय बघा, मी 2च दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं, ही इथे जर तुम्ही बघितलं तर बेरिश एनगल्फिंग झालेला होता. त्यावेळेला हा स्टॉक मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला होता. पण दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं, लो काही तुटला नाही आणि ग्रीन कॅन्डल बनली. उलट हाय जाऊन ब्रेक व्हायचा प्रयत्न झाला आणि मग खाली येऊन क्लोजिंग आलं. आता हे झालं म्हणजे इथे आपल्याला काय झालं, ट्रिगरच आला नाही, ट्रेडच त्याच्यामध्ये आला नाही. आता काय झालंय, आता तुम्ही बघितलं तर पुन्हा सेलिंग झालंय. म्हणजे आता एक प्रॉपर पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की हा जो लो बनला होता, हा लो जर येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला तर आता आपल्याला क्लिअर कट दिसतंय मार्केटही आता आपल्याला सपोर्टमध्ये नाही आहे. त्यामुळे जर सेलिंग येणार असेल आणि हे लो तुटणार असतील तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 770 रुपये आणि अगदी 737 किंवा 740 रुपये किंवा या दोघांच्या मध्ये आपण एक मधली लेवल सेंटर काढायचा आणि ती लेवल टार्गेट म्हणून ठेवू शकतो. ग्लेनमार्कमध्ये आपल्याला ग्लेनमार्क फार्मा या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं. दुसरं आहे बँकिंग सेक्टरमधलं बंधन बँक. बंधन बँकमध्ये मागचे 2 दिवस जर तुम्ही बघितलं तर सलग आपल्याला काय होतंय,
शूटिंग स्टार पॅटर्न बनतायत, एक ग्रीन बनला एक रेड बनला, सलग 2 दिवस शूटिंग स्टार पॅटर्न बनतायत. काल मार्केटनं आपल्याला थोडंसं आपण असं म्हणू शकतो की सपोर्ट केला होता, त्यामुळे शूटिंग स्टार बनला. तरी आज आपण गॅप अप ओपन करून आणखीन वर जायचा प्रयत्न केला. मात्र आज तुम्ही जर बघितलं तर शूटिंग स्टार बरोबरच एनगल्फिंग पॅटर्न सुद्धा बनलेला आहे. जर आणि तुम्ही बघू शकता मागचे काही दिवस म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 1 2 3 4 5 6 ट्रेडिंग डेज आपल्याला ही एक लेवल जी आहे, ही लेवल तुम्हाला काय म्हणून काम करते? सपोर्ट म्हणून काम करते. मी तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. तर ही जी लेवल आहे, ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते. जर ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग आलं तर आपल्याला काय होऊ शकतं? याच्यामध्ये सेलिंग येऊ शकतं. सेलिंग आलं तर टार्गेट कुठपर्यंत ठेवायची ह्याच्यासाठी आता तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही काय करू शकता? आपल्याला आता कळलेलंच आहे की हा हाय मार्क करायचा आहे, हा लो मार्क करायचा आहे आणि आपल्याला आता इथे काय करायचं आहे? फिब रिट्रेसमेंट लेवल लावायची आहे. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली काय होईल? लक्षात येईल की टार्गेट कोणती कोणती आपण ठेवू शकतो. तर ते मी दाखवण्यामध्ये आता वेळ वाया घालवणार नाही. नियमित सदस्य असतील त्यांना ते लक्षात आलं असेल. आपण आता पुढे जाऊया. पुढचा जो स्टॉक मी काढलाय तो आहे ग्रासिम. ग्रासिम मध्ये सुद्धा आणि ह्या स्टॉक मध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन्ही ह्या स्टॉक मध्ये मी मगाशी सांगितलं एक लॉजिकचा मी प्रयत्न केलाय, म्हणजे कन्सिडर करायचा. तो प्रयत्न असा आहे की ह्या स्टॉक मध्ये बघा तेजी झाली आहे आणि आता टॉपला आहे. ह्याच्यामध्ये अजून तसं प्रॉपर सेलिंग झालेलं नाहीये. आपल्याला मार्केटमध्ये इंडेक्समध्ये प्रॉपर सेलिंग 2 दिवस होताना बघायला मिळते, पण इथे प्रॉपर सेलिंग झालेलं नाही. अजूनही आपण टॉपलाच आहे आणि अशा वेळेला इथून खाली सेलिंग होऊ शकतं. अशा पद्धतीनं हा स्टॉक काढलेला आहे. दुसरा स्टॉक जो मी आता दाखवणार आहे बंधन बँक नंतर, त्याचं नाव आहे ग्रासिम. ग्रासिम तुम्हाला माहिती आहे की ही टेक्सटाईल इंडस्ट्री मधली कंपनी आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की एक मोठं सेलिंग झालं होतं, त्यानंतर कंटिन्युअस आपल्याला तेजी बनते आणि आज तर खूप हाय बनला आणि त्यानंतर हा शूटिंग स्टार बनलाय. इथे सुद्धा लक्षात ठेवा की आपल्याला मागचे काही दिवस ही लेवल आहे, आता 2 दिवस ही लेवल आहे, आपल्याला सपोर्ट म्हणून काम करत आहेत आणि हे टॉपला आपल्याला शूटिंग स्टार बनतंय. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक सेलिंग बघायला मिळू शकतं. तर ग्रासिम मध्ये मी तुम्हाला हा स्टॉक आयडेंटिफाय करून दाखवलाय कारण ह्याच्यामध्ये टॉपला शूटिंग स्टार बनतोय. तर हा झाला तिसरा स्टॉक. शेवटचा स्टॉक जो आहे तो आहे कोरोमंडल इंटरनॅशनल. कोरोमंडल इंटरनॅशनल मध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की खूप मोठी तेजी झाली, थोडं साईडवेज झालं, परत तेजी झाली, परत साईडवेज होतंय. ह्याच्यामध्ये प्रॉपर प्राइस ऍक्शन जर बघितली तर प्रॉफिट बुकिंग कुठे झालेलं नाही. आपल्याला आता लक्षात येते की इथे सुद्धा काय होऊ शकतं? एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. तर हा झाला आपल्या याच्यामधला शेवटचा स्टॉक, ज्याच्यामध्ये खाली येत असताना आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. तर हे झालं 4 इंडेक्स आणि 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत आपण हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघतोय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.